कविता ताई, हां, प्रथाच्या पैठण्यांमध्ये काही नवीन आलंय का? म्हणजे काय भरपूर नवीन काय काय आहे. सो ॲक्च्युली इथे मी पैठण्याच काढलेल्या आहेत आणि आज मी ज्या पैठण्या दाखवणार आहे प्रथामधल्या त्या वेगवेगळ्या पुट्ट्यांच्या पैठण्या तुम्हाला दाखवणार आहे आणि एक से एक सुंदर सुंदर व्हरायटी ह्याच्यामध्ये आहे. मला एक या निमित्ताने थोडंसं क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे आमच्या व्ह्युअर्सना. खूपदा असं होतं की येवल्यात बनणाऱ्या पैठण्या ह्या रिअल पैठण्या आणि साऊथमध्ये बनतात त्या फेक पैठण्या, असं खूप जणांचा गैरसमज आहे. तर येवल्यामध्ये ज्या पैठण्या बनतात, हँडलूमवरती ज्या पैठण्या बनतात, येवल्यातली हँडलूम्स ही जगभरातल्या पैठण्यांच्या डिमांडला पुरेशीच पडणार नाहीयेत आणि म्हणून पैठण्यांचं विविंग हे तेलंगणामध्ये आउटसोर्स झालेलं आहे. तेलंगणाचे वीव्स, तिथलं लूम्स, तिथलं सिल्क, तिथलं विविंगचा प्रकार, टेक्निक्स हे पण वेगवेगळे आहेत. पण पैठणीचा जो एक पल्लूचा प्रकार आहे, काठ आहे, हा तेलंगणाच्या व्ह्युअर्सनी इंटॅक्ट ठेवलेला आहे. त्यामुळे साऊथच्या पैठण्या या वेगळ्या वाटतात 100%, पण त्या खोट्या आहेत किंवा फेक आहेत असं नक्की नाहीये. त्याही हँडलूम पैठणीच असतात. येवल्यामध्ये 90% हँडलूम पैठणी ज्या आहेत त्या प्युअर हँडलूम्सवर बनतात, म्हणजे त्याच्यात कुठेही मशीन किंवा मोटरची हेल्प घेतली जात नाही आणि म्हणून त्या पुढनं मागणं सेम दिसणारे पदर आपल्याला बघायला मिळतात. ॲज अगेन्स्ट साऊथमध्ये ज्या हँडलूम पैठण्या बनतात, ज्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे, ह्या पैठण्यांमध्ये 90% पैठण्या या हँडलूमवर ज्या बनतात त्याला हँडलूमला मोटरची हेल्प असते. की जसं की शिवणकामाच्या मशीनमध्ये आपण बघतो की पायानी पेडल मारायचं, त्याच्याऐवजी काही जण मोटर लावतात की पायाला कष्ट कमी पडतात आणि फास्टर शिवून होतं. तसंच हँडलूममध्ये सुद्धा आहे की मोटरच्या यूजनी थोडंसं हाताचं काम सिम्प्लिफाय होतं, पण दॅट डज नॉट मीन की ते मशीन मेड पैठण्या आहेत. सो हे थोडंसं क्लॅरिफिकेशन माझ्या साईडने. ह्याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. आज या ज्या पैठण्या मी घेतलेल्या आहेत त्या प्रत्येक पैठणीचा बुट्टा वेगवेगळ्या प्रकारचा आहे आणि तशा काही नवीन स्टॉकमध्ये आलेल्या पैठण्या एकत्र केलेल्या आहेत. सो ही जी पहिली पैठणी आहे ती अतिशय सुंदर हँडलूम पैठणी आहे. रंग सुंदर आहे, असा धूपछाव कलर आहे, पीच, त्याच्यामध्ये पिंक आणि येलो याचं मिक्स आहे. मुद्दाम थोडं हलवून दाखवते. आणि जर तुम्ही बुट्टे बघितले तर हा मुनिया मोटिव्ह जो असतो पैठणीमधला, त्याचं तो मोटिव्ह यूज करून पूर्ण साडीभर बुट्टे विणलेले आहेत. त्यामुळे मुनिया बुट्टा असं याला म्हणतो. ह्या साडीची बॉर्डर पण थोडीशी इलॅबोरेट आहे, त्यामुळे सुंदर दिसते. डे फंक्शनसाठी, इव्हनिंग फंक्शनसाठी तुम्हाला अतिशय भारदस्त अशी दिसणारी ही पैठणी घेता येईल. दिस इज द पल्लू आणि ह्या पैठणीला कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे आणि असं छान ब्राईट येलो कलरमध्ये बुट्टे असलेला ब्लाउज आहे. अशी या पैठणीची स्पेशालिटी. सो दिस इज आवर फर्स्ट साडी फॉर टुडे. इफ यू लाईक इट प्लीज गो अहेड, टेक अ स्क्रीनशॉट अँड सेंड इट टू अस ऑन व्हॉट्सॲप. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन. आता पुढची जी पैठणी आहे ही छान हिरवीगार म्हणतो तशी पैठणी आहे. हिरवा चुड्याचा रंग जसा असतो तसा छान डीप एमरल्ड ग्रीन कलर आहे आणि ह्या पैठणीच्या बुट्ट्यांची स्पेशालिटी अशी आहे की हे रेशीम बुट्टे आहेत. ह्या पैठणीमध्ये तुम्हाला जर ही फक्त ह्या बॉर्डरमध्ये थोड्या प्रमाणात वापरलेली दिसेल, पण बॉर्डरमध्ये सुद्धा तुम्हाला रेशीम वापरलेलं दिसेल आणि सर्व बुट्ट्यांमध्ये रेशीम वापरलेलं आहे. त्यामुळे ह्या साडीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रंगांचं सिल्क वापरून बुट्टे विणलेले दिसतील. मला या साडीला थोडंसं जवळून दाखवायचं आहे, कारण हँडलूम साड्यांमध्ये अशा पद्धतीच्या इरेग्युलॅरिटीज, इथे तुम्हाला थ्रेड्स दिसतील, एखादी लाईन आलेली दिसेल, इथे काही इरेग्युलॅरिटीज दिसतात तशा दिसतील. तर ह्या इरेग्युलॅरिटीज ह्या सिद्ध करतात की ही हँडलूमवरची साडी आहे आणि दीज आर नॉट डिफेक्ट्स. हे तुम्ही प्राऊडली फ्लॉन्ट करू शकता की ह्या मी हँडलूम साडी ही नेसली आणि त्याचे ह्या इरेग्युलॅरिटीज आहेत. सो येस, दिस इज अ ब्युटिफुल रेशीम बुट्टा, रेशीम पल्लू पैठणी. हे पण अतिशय सुंदर मोटिव्स आहेत त्याच्या पदराला. सो इफ यू लाईक दिस वन प्लीज गो अहेड, टेक अ स्क्रीनशॉट अँड सेंड इट टू अस ऑन व्हॉट्सॲप. याच्यामध्ये आमच्याकडे आधी एक इंक ब्लू कलर होता खूप सुंदर, आता हा ग्रीन आलाय. आता ही पुढची जी साडी आहे ह्याचे पण बुट्टे खूप सुंदर आहेत. मी अशाच एक 5-6 पैठण्या एकत्र केल्या आहेत ज्याचा प्रत्येकाचा बुट्ट्याचा प्रकार वेगळा आहे. सो ही अतिशय सुंदर डीप रॉयल ब्लू कलरची पैठणी आहे. याच्यामध्ये 2 वेगवेगळे बुट्ट्यांचे शेप आहेत आणि त्याच्यावरती मीनाकारी केलेली आहे. एक कोयरी बुट्टा आहे आणि एक मोराचा बुट्टा आहे. अतिशय सुंदर काम आहे, अप्रतिम युनिफॉर्म विणलेले बुट्टे आहेत आणि हा महाराणी पल्लू. इफ यू लाईक दिस साडी प्लीज गो अहेड, टेक अ स्क्रीनशॉट, सेंड इट टू अस ऑन व्हॉट्सॲप.
या साड्यांची प्राइस साधारण 22,000 ऑनवर्ड्स अशी असणार आहे. सो पुढचा अतिशय सुंदर रंग आहे, अप्रतिम ब्राईट पिंक कलर आहे. आणि अनयुज्युअल काय आहे या साडीमध्ये तर त्याची सिल्वर जर. युजली हा जो छान ब्राईट पिंक कलर आहे ह्याच्याबरोबर आपण गोल्डन जरच बघतो पैठण्यांमध्ये. सिल्वर जर ह्या कलरवरती अतिशय उत्कृष्ट दिसते. कलांजली बुट्टा आहे संपूर्ण साडीवर. कलांजली म्हणजे पुढपासनं पूर्ण मागपर्यंत आतपर्यंत तेवढेच जवळजवळ विणलेले बुट्टे. सो दिस इज अ गॉर्जियस शेड ऑफ पिंक विथ सिल्वर जरी. अजून एक की सिल्वर जरी जर साडीवर असेल तर सिल्वरच दागिने घातले पाहिजेत असं काही नाहीये. तुम्ही छान सिल्वर जरीच्या साडीवर गोल्ड दागिने छान उत्कृष्ट पद्धतीने कॅरी केले तर ते सुंदर दिसतात. गोल्ड सिल्वर एकत्र घालण्याचा, एकत्र फ्यूज करण्याचा सध्या ट्रेंड सुद्धा आहे. सो ते तुम्हाला साड्यांमध्ये दिसतं की गोल्डन सिल्वर ऑल्टरनेटिंग बुट्टे असतात. कधी कधी बॉर्डरमध्ये गोल्डन सिल्वर जर मिक्स केलेली असते. सो तुम्ही सिल्वर जर असेल तरी छान गोल्डचे दागिने घालू शकता, पर्ल मोत्यांचे दागिने घालू शकता आणि सिल्वर तर अर्थात तुम्ही मॅच करूच शकता. सो येस, दिस इज इट. इफ यू लाईक इट प्लीज गो अहेड, टेक अ स्क्रीनशॉट अँड सेंड इट टू अस ऑन व्हॉट्सॲप. आता पुढची साडी दाखवणार आहे. पुढची साडी ही सध्याची आमची स्पेशालिटी आणि बेस्ट सेलिंग साडीज ज्या आमच्या सध्या आहेत त्याच्यापैकी एक आहे. अतिशय उत्कृष्ट नथीचा बुट्टा आहे या साडीवरती. इट इज अ ब्युटिफुल कलांजली बुट्टा, म्हणजे नथीचा बुट्टा आणि तेवढाच आतपर्यंत जवळजवळ विणलेला असा हा आहे. बॉर्डर ह्या साडीची नाजूक आहे, दोन्ही बाजूंची बॉर्डर छान नाजूक आहे आणि त्या बुट्ट्याचं काम इतकं सुंदर इंट्रिकेट आहे. त्याला मीनाकारी आहे, प्रत्येक बुट्ट्याला एक सिल्कच्या धाग्याने हायलाईट केलेला आहे. अप्रतिम, म्हणजे असं घडीत बघताना वाटतं की बापरे हा बुट्टा मोठा वाटेल का, कसा दिसेल, पण तो साईजनी मोठा असला तरी त्याचं काम खूप बारीक आणि इंट्रिकेट असल्यामुळे अतिशय सुंदर दिसतं. सो येस, दिस इज द ब्युटिफुल पल्लू. इफ यू लाईक दिस साडी प्लीज गो अहेड, टेक अ स्क्रीनशॉट अँड सेंड इट टू अस ऑन व्हॉट्सॲप. लेट्स मूव टू द लास्ट साडी ऑफ दिस व्हिडिओ. लास्ट साडी हा आनंदा कलर म्हणतात ह्याला तेलंगणामध्ये. या कलरला म्हणजे ब्लू आणि ग्रीनचा मिक्स असा बॉडी कलर आहे. सुंदर बॉडी कलर आहे आणि त्याचं कॉम्बिनेशन हे ट्रेडिशनल पैठणीच्या कलरमध्ये आहे. अतिशय सुंदर कोयरी बुट्टा आहे, कलांजली बुट्टा आहे, परत आतपर्यंत तेवढाच जवळजवळ विणलेला आणि अशी ही छान एव्हरग्रीन कॉम्बिनेशनची पैठणी आहे. हा जो छान फिरोझी ब्लूची शेड आहे ती आणि मजेंटा पर्पलिश पिंक कलर जो बॉर्डरचा आहे कॉम्बिनेशन पण पैठण्यांमधलं आवडणारं आणि एव्हरग्रीन असं कॉम्बिनेशन आहे. सो येस, दिस इज इट. इफ यू लाईक दिस वन प्लीज गो अहेड, टेक अ स्क्रीनशॉट अँड सेंड इट टू अस ऑन व्हॉट्सॲप. सो हे होते आमचे सुंदर सुंदर वेगवेगळ्या पद्धतींच्या बुट्ट्यांच्या पैठण्यांचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. असे भरपूर नवीन प्रकार, भरपूर नवीन पैठण्या प्रथाच्या स्टॉकमध्ये आलेल्या आहेत. येवल्याच्याही पैठण्या आहेत, साऊथच्या पण पैठण्या आहेत, हँडलूम आहेत, पॉवरलूम आहेत, सर्व प्राइस रेंजमध्ये आहेत. तुम्ही नक्की प्रथाला भेट द्या आणि नाही तर ऑनलाईन खरेदी करूच शकता. आमचा व्हॉट्सॲप नंबर कॅप्शनमध्ये मेन्शन्ड आहे. थँक्यू.